Good afternoon. So let's continue with our story. So it was a long story because it's a writer's story. रायटरच्या आजीची स्टोरी आहे आणि रायटरची आजीची स्टोरी फक्त तर ही रायटरच्या आजीची स्टोरी आहे आणि रायटरची आजी ही एका लाईक मी काय सांगतो आपण तिच्याचे शी इज एका कर्मठ ब्राह्मणाच्या घरातून आलेली आहे आणि शी वॉज द विडो. आणि दुसरं काय का ती विडो आहे, तिला हजबंड नाही आहे, विधवा आहे. तर त्यामुळे त्यांचे जे रूल्स असतात आणि रेग्युलेशन्स जे असतात घरामध्ये, हे खायचं ते खायचं नाही. तुम्हाला माहिती असेल की त्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांना गोड नाही खाऊ देत, फक्त मिठाचं जेवण दिलं जातं, विदाऊट मीठ वगैरे, उकडलेल्या भाज्या वगैरे, असं खूप डाएट असतं, खूप अवघड डाएट असतं. तर त्याच्यामुळे आपण हे पाहू शकतो की कसं पण म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत तिच्या म्हणजे मनातले असतात ना इच्छा की आपल्याला हे खायचं आहे, आपल्याला ते खायचं आहे, आपल्याला तसं छान मेकअप करायचं आहे, राहायचं आहे, तर त्या मुलींच्या मारल्या जातात. आणि ॲज अ यंग खूप वर्षापासून ती विधवा असल्यामुळे तिची अख्खी लाईफ 14व्या वर्षी ती बाई विधवा झालेली आहे. त्यामुळे तिची पूर्ण लाईफला काय हवं काय नको हे ती तिची लाईफ जगू शिकलेली नाही आहे. जसं त्यामुळे आता जेव्हा ती मरणाच्या दारात आहे आणि तिला समजलं आहे की आता आपण मरणार आहे, तर तेव्हा ती तिच्या पणतीला म्हणजे बोलवते आणि ती तिला काय म्हणते रत्नाला की रत्ना, माझ्या खूप साऱ्या इच्छा राहिलेल्या आहेत, कारण मला जगलेली नाही आहे, तुम्ही जसे जगतात तसं. आणि पहिला प्रश्न ती तिला काय म्हणते की तू ते खाते बघ ख्रिश्चन बेकरीमधून आणून केक, मला तो खायचा आहे, तू मला घेऊन येशील का? तर ही आपली स्टोरी आहे, म्हणजे ती स्टोरीचा बॅकग्राऊंड आहे. आता पुढं सो वी बिगन अ स्ट्रेंज पार्टनरशिप. My great-grandmother and I smuggled cakes and ice cream, biscuits, samosas made by non-Brahmins' hand into a vegetarian invalid room to the deathbed of a Brahmin widow who had never eaten anything pure home-cooked food for almost century. आता आजी 90 वर्षाची झालेली आहे. अँड व्हॉट हॅपन, तिने तिची लाईफ जगलेलीच नाही आहे. म्हणजे तिचं कडक ते आपण असं म्हणतो ना, कडक ओळं असतं. आणि त्यातही तुम्ही जर विडो असाल तर त्या स्त्रियांना म्हणजे पूर्वीचे काळे, ओके, नाही तर तुम्ही आता समजाल, तर पूर्वी त्या बघा एक पर्टिक्युलर राईट साडी घालायच्या, व्हाईट साडी घालायच्या, इव्हन त्यांचे केश वापन केलं जायचं, केस म्हणजे त्यांचे, तुम्हाला या गोष्टी माहिती असतील. त्यामुळे मग ती काय करायची की तिने असं प्युअर होममेड बिना तिखट मिठाचं गोडाधोडाचं अख्खा म्हणजे जवळपास सेंच्युरीपर्यंत त्या स्त्रीने ते खाल्लेलं आहे. देन व्हॉट शी लाईक आणि तिच्या सगळ्या इच्छा तिने मारून टाकलेल्या आहेत. म्हणून मग आता ती रत्नाला सांगायची की रत्ना, प्लीज टेक मी द केक, आईस्क्रीम, बिस्किट अँड समोसे जे रस्त्यावर वगैरे मिळतात त्या गोष्टी, ज्या नॉन ब्राह्मिन्स बनवतात त्या गोष्टी, देन ज्या गोष्टीमध्ये अंडी असतात लाईक अ केक्स, ओके, त्या सगळ्या गोष्टी तिला खायच्या आहेत. अँड व्हॉट शी से रत्ना स्मगल्स. इवन हर मदर डोंट नो दॅट ग्रँडमदर ईट्स देम. बट what's the problem in there? The grandmother was very old. She is almost 90 years old, right? 90 वर्षाची आहे आणि तिला ते बरोबर जमणार नाही खाण्यासाठी. मग तिने काय केलं, मग हे हळूहळू लपून आणायचा. Our secret was safe for about a week. Then she comes bold. She was bored with the cake, she said. They gave her heartburn. She became a little more adventurous every day. Her carving were various and unpredictable, laughable and always urgent. तर साधारण एक वीक त्यांनी केक, बिस्किट्स, आईस्क्रीम, समोसे असं तिने सगळंच केलं. अँड नाव आफ्टर द वीक आजीने तिला अजून डिमांडिंग झाली. शी बिकेम द मोर ॲडव्हेंचरस. अँड व्हॉट शी सेड,
She just say, no, I'm getting bored with the cake, so you must give me something unpredictable, something. She makes the demand and demands. ती रोज काहीतरी नवीन मागायची आणि रत्ना जाऊन ती विकत आणून तिला खायला घालायची तिच्या रूममध्ये. Now what she's next, let's see what's her the next demand. Her next demand, she say one day, I am thirsty and moan. Okay, what she say? I am thirsty, मी खूप तहानलेलेला आहे. When my mother asked her if she wanted anything, no, I don't want water, I don't want juice. तेव्हा तिच्या आईने विचारलं की मी तुम्हाला काही पाणी आणून देऊ, ज्यूस आणून देऊ. शी से नो, आय डोंट वॉन्ट टू वॉटर और ज्यूस. शी स्टॉप अँड मोर्निंग अँड लुक ॲट माय मदर्स पेशंट एक्सप्रेशन फेस. I tell you what I want, Shivin. Get me a glass of the brown drink Ratna brought in a bottle. They are kind that bubbles and makes a popping sound when you open the bottle. The one with a crazy noise as you pour in it. So, आता तिने जेव्हा तिचे काय प्यायचं आहे याची डिमांड केली तर मदर ऑल्सो गेटिंग शॉक. ती काय म्हटली की रत्ना ते बॉटलमध्ये आणते बघ ब्राऊन रंगाचं पाणी, ते असं ओतताना मजा येते, नंतर असं आवाज येतो पोर करताना वेगवेगळ्या सोडायचा. अ कोका कोला. माय मदर शॉक. डोंट बी सिली, इट विल मेक यू सिक. सो तिने ते ब्राऊन रंगाचं वॉटर जे म्हणायची इट्स अ कोका कोला. आता तुम्हाला याची कल्पना आली असेल हाऊ वी यूज द कोका कोला, की कोका कोल्याचं कसं ब्राऊन रंगाचे असते, त्याच्यात सोडा असतो आणि पोर केल्यावर असं आवाज येतो बघा फुरूस. यू कॅन इमॅजिन इट. जेव्हा आईला समजलं की आजीला कोका कोलाची बॉटल पाहिजे आणि शी वॉन्ट टू बी ड्रिंक, अँड व्हॉट शी से, डोंट बी सिली, इट विल मेक यू सिक. आय डोंट केअर what is called, I want it. And the grandmother said, it's okay, I just want it, Coca-Cola means Coca-Cola. So she got it, and my mother poured out a small glass, tight lid, and gave it her without a word. She was always the dutiful great granddaughter in the law. मग तिच्या आईने काय केलं, एका छोट्याशा ग्लासमध्ये कोका कोला आणून तिच्या आजीला दिला. तर ती सांगते की आई आहे ना ती ओके आज आता इथं काय की आजीला पण तिला नाही म्हणता येत नाही, बिकॉज शी इज अ ड्युटीफुल ग्रेट ग्रँड डॉटर, की ती नाचसून आहे तिची आजी, आणि नाचसून असल्यामुळे तिला एकतर नाही म्हणू शकत नाही, आणि दुसरी ॲज अ स्त्री म्हणून तिला माहिती आहे की या आजीच्या सगळ्या इच्छा, कारण ती लवकर विडो झाली, सगळ्या इच्छा मारल्या गेलेल्या आहेत, मग का तिने याच्यामध्ये करू नये, कोणाला का नको पिऊ. sigh my great grandmother, proper against her pillow and sit tumble lifted high over her lip. The lump on her neck moved in a little gurge as she drank. Then she boomed a loud content burp and asked, as if she had just though it, do you think there is something in it? You know, alcohol? त्यानंतर तिच्या आजीने मस्त ते कोका कोला पिलोला असं बेडवर मस्त. शी एन्जॉय, तिने कोका कोला आपल्यासारखं नाही पिलं, तर तिने कोका कोला कसं पिलं, शी एन्जॉईड. तिच्या मनातल्या ज्या इच्छा जेवणाबद्दल, खाण्याबद्दल, आणि त्या सगळ्या इच्छे तिने ज्या मारल्या होत्या इतके वर्ष, आता ती पूर्ण करून देते, कारण ती आता मरणार आहेत हे तिला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर तिने व्हॉटची डिमांड अगेन, की याच्यामध्ये अल्कोहोल असतं का. A month later, we had got used her new unexpected inappropriate demand. She had tasted by now lemon tracks, garlic, 3 types of drink, fruit cake laced with the brandy, bhel puri from the fly infested bazaar nearby. त्याच्यानंतर काय झालं, आफ्टर अ month of that experiment, what happened here, की आजीच्या डिमांड वाढत होत्या. शी मेक्स द लॉट्स ऑफ डिमांड्स, लाईक शी जस्ट सेड दॅट शी नीड लाईक फर्स्ट आस्क
She want alcohol, she nante lemon straw, then garlic, then she want a fruit cake. Even she loves to be eat bhel puri. And from where is bhel puri? The बाजारामधली जिथे अशा पहिले माशा गोंगळतात. मोस्टली आपल्याला असं सांगितलं जातं ना की माशा गोंगळतात ते, त्यामुळे तिथे खाऊ नका. अँड द सेम आजी काय करत होती, डिमांड आफ्टर डिमांड. They are going to trouble. My mother kept muttering under her breath. She is losing her mind. She is going to be a lot of trouble. तिच्या आईला आता काळजी वाटत होती आजीची की हाऊ शी डू दॅट. जर ती असंच खात राहिली बाहेरचं अनहेल्दी, त्याच्यानंतर जे तिने आयुष्यात कधी त्याची चव घेतली नाही, तर इट्स मेक हर ट्रबल टू नॉट ओन्ली फॉर हेल्थ बट ऑल हर माइंड, हर लेज. आणि आपला जो माइंड ऑफ सेट असतो त्याच्यासुद्धा ही ट्रबल आहे. तर ती म्हणे ती वेडी झाली आहे, कारण त्या रूल्स अँड रेग्युलेशन ज्या एका विडोसाठी असतात त्या ती अजिबात पाळत नव्हती. अँड ऑफकोर्स was right, she was right of course. My grandmother was in a nursing home for 10 whole days. My mother and I took the turn sitting by her, sleeping on the floor by the hospital cot. आणि ऑफकोर्स ती बाहेरचं खात होती, अनहेल्दी फूड खात होती, लाईक जे तिने लाईफमध्ये कधीच खाल्लं नव्हतं. अँड व्हॉट शी से. त्यानंतर आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि रत्ना अँड हर मदर दे सीट हर. ते हॉस्पिटलमध्ये ते रोज जायचं आणि तिच्याजवळच झोपायच्या. द डे शी डायड शी केप्ट सर्चिंग द रूम विथ हर आईज. हर आर्म वेअर हेल्ड डाऊन बाय द ट्यूब्स अँड नीडल्स crisscross in out. Her hands clenched, the unclenched with the effect and the whisper like a miracle. रत्ना तिने आता काय सांगितलं की आता तिला तिची तब्येत इतकी बॅड झाली होती. शी हॅड ट्रबल अँड शी लॉस्ट हर माइंड. ती आता हॉस्पिटलमध्ये होते आणि ज्या दिवशी ती मेली त्या दिवशी शी जस्ट काहीतरी सर्च करत होती. अँड शी इवन आस्क रत्ना. माय मदर अँड आय रश्ड बिसाइड. ती आणि तिच्या लगेच धावत गेले. द मसल्स ऑफ हर फेस ट्विस्टेड. देन शी pulled one arm free to the tubes. In sudden craze the sprung and the straight the four-pole crashed on the floor. त्यानंतर ती इतकी आजारी होती, न्यूरो स्टेट मोस्टली शी आपण असं म्हणू ती व्हेंटिलेटरवर होती. अँड व्हॉट शी जस्ट से. ती काय म्हटली तिचं एवढं मरायच्या काही वेळाआधी. ब्रिंग मी अ रेड साडी, अ रेड वन विथ द बिग वाइल्ड बॉर्डर ऑफ गोल्ड. अँड हर वॉइस क्रॅक्ड. ब्रिंग मी पीनट्स विथ द चिल पावडर फ्रॉम द कॉर्नर शॉप. ओनियन अँड ग्रीन चिली बोंडास deep fried in oil. Okay, her demand was unquestioned because she was a widow and the red sari. आता you already know in our culture रेड साडी कधी घालतात तर लग्नात, ते सौभाग्याचं लक्षण आहे. अँड ॲज अ विडो तिने काय सांगितलं की मला रेड साडी पाहिजे. कशी. वन विथ द वाइल्ड बॉर्डर ऑफ गोल्ड. शी गोल्ड मोठ्या अशा पट्टी असणारी खूप सुंदर साडी तिला पाहिजे होती. आणि इतकंच नाही बोलली तर ती त्याच्या पुढे काय बोलली की तिला शेंगदाणे, पीनट्स विथ शेंगदाणे. शी नीड द पीनट्स विथ द चिली पावडर फ्रॉम द कॉर्नर ऑफ शॉप. ते असतं बघा आपण खातो चणे, ते पाहिजे होते तिला. अँड देन ओनियन अँड ग्रीन चिली बोंडाज. बोंडाज म्हणजे आलू बोंडाज टाईप विथ डीप फ्राईड इन ऑइल. त्यानंतर what she say. she need ती भजी असतात बघा, चिलीची भजी आणि ऑनियनची भजी पाहिजे आहेत तिला, दुसरं काही नको. when we brought the body the home, I am not yet doctor. I already called her that. I looked at the strip full body,
that I was seeing naked for the first time. She was asleep at quite at last. I had learned in the last month or two that expected the unaccepted from her. I waited in the case she changed her mind and sat up, remembering one more taboo food to be tasted. जेव्हा त्यांनी घरी आणली तेव्हा त्यांनी काय केलं, तर आपलं रिच्युअल असतं बघा, आंघोळ घालायची, त्याच्यानंतर त्या सगळे रिच्युअल होते आणि शिवज तिला असं वाटत होतं आपल्या रत्नाला की ती आत्ता उठून बसेल आणि सांगेल की माझं ते खायचं राहिलंच आहे, तेवढं मला आणून देशील का. बट शी लार्ज स्टील and the wads of cotton in her nozzle and the ears struggle us out, shutting out her belated adore. त्यानंतर काय झालं, त्यांनी तिने नाकात आणि कानात त्यांनी तिच्या कापसाचे बोळे पण घातले होते. I ran to my cupboard and brought her the brightest reddest sari I could find, last year's Diwali sari, my first silk. I unfolded, ignoring my mother's sides, which were turning akash. I covered her naked body lovingly. The red silk glittered like her childish laughter. त्याच्यात तिने मग काय केलं की तिची इच्छा होती, तिने काय सांगितलेलं की तिला लाल साडी पाहिजे विथ अ बॉर्डर. तर हिने ते जेव्हा आजीचं शेवटचं सुरू होते रिच्युअल्स, ओके, जेव्हा तिच्या आजीचे रिच्युअल सुरू होते तेव्हा तिने काय केलं की तिच्याजवळ असणारी लाल रंगाची साडी तिला दिली. कुठली, तिने मागच्या वर्षी दिवाळीला घेतलेली ती साडी. तेव्हा आईचे डोळे तिला रागवत होते पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हॅव यू गॉन मॅड, माय मदर विस्पर फ्युरियसली. शी वॉज अ सिक ओल्ड वुमन. शी डिडंट नो what she was saying. She rolled up the sari and flung it aside as if it had been polluted. त्यानंतर तिने काय केलं, ती म्हटली ती आजारी होती तुझी आजी आणि आता तुम्हाला माहिती आहे ट्रॅडिशन की रेड साडी विथ द गोल्डन, जी तिने सिल्क साडी, अशा साडी विडोज नेसत नव्हत्या. आणि त्यानंतर ओके, दॅट्स वॉज द रूल अँड रेग्युलेशन. आणि त्यानंतर ते काय, आज ऑलरेडी टोल यू की जेव्हा ती म्हटली की आई म्हणते की नाही हे तिला द्यायचं नाही आहे कारण ती म्हणजे तिला समजत नव्हतं ती काय बोलते आहे, ती तिची इच्छा मनातल्या फक्त सांगत होती. आणि आपण प्रत्येक गोष्ट करायची नाही करायची, समाजात काय म्हणतील, हा पहिला प्रश्न इथं येतो, बरोबर ना. की लोक म्हणतील वा, म्हणजे एक व्हिडिओ होती आणि हे तिला लाल साडी करून दे, म्हणजे मेकअप करून देतात, लाल साडी करून देतात. इट्स नॉट अ गुड थिंग टू द सोसायटी. आणि त्यानंतर तिने काय केलं की ती साडी पटकन खेचून काढली आणि बाजूला फेकून दिली, जसं काही तिने ती घातली आता ती कोणालाच घालता येणार नाही. शी हॅज दे बर्न्ड हर इन द प्लेन ब्राऊन साडी इन widow's weed. They prayer the beads I had never seen her touch encircle and bullying obscure neck. त्यानंतर काय केलं की तिला जसं विधवा स्त्रियांना जाळलं जातं त्याच प्रकारचे रिच्युअल तिच्याशी केले जाते. तिला पाहिजे होतं, तिची इच्छा, म्हणजे आपण असं म्हणूया ॲज अ विडो तिची खाण्याचीच इच्छा केल्या नव्हती, पण तिची लाल रंगाची साडी, ब्राईटेस्ट कलर साडी ज्या घालायच्या असतात ॲज अ विडो, तर त्यांनी काय सांगितलं होतं की त्या पण इच्छा तिला पूर्ण करता आली नाही. शी हॅज लेफ्ट me behind with nothing but a smell. I haunted the dirtiest bakeries and the tea stall I can find every evening. I search for her, my sweet grandmother, in the plate after the plate of the straight confection, in needle sharp green chilies deep fried in the rancid oil. I plot her revenge for her. I give myself डायरिया फॉर वीक. त्यानंतर तिला काय वाटतं तर ती म्हणजे फक्त तिला स्मेल येते. आज आपण पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं की तिने सांगितलं होतं की तिला फक्त तिचा आजीचा म्हणजे तिचं जाणीव होती की आजी इथं आहे. त्यानंतर तिने काय केलं,
की ती बेकरीजमध्ये खाल्ली, तिने बेकरीज रूम खाल्ले, टी स्टॉलला गेली, तिथं चहा केला, त्याच्यावर भजी खाल्ली, त्याच्यानंतर ग्रीन चिलीची भजी, ऑनियनची भजी, आज तिला भेळपुरीज, म्हणजे आजीला जे जे खायची इच्छा होती तिने ते खाऊन घेतलं आजीच्या नावासाठी. अँड वॉट हर देन सेड की तिला डायरिया झाला बाहेर, त्यामुळे ती आजारी पडली बाहेरचं खाण्यासाठी थोडा, त्यामुळे. देन आय ओपन ऑल द विंडो अँड हर कबर्ड अँड एअर द रूम. आता तिला हे सगळं आठवत होतं, आपण ऑलरेडी पाहिलं. ती आजीच्या रूममध्ये गेली आजी वारल्यानंतर. तिने काय केलं की तिने सगळ्या विंडोज ओपन केल्या, कबर्ड्स ओपन केलं, अख्खी हवा खेळती ठेवली. आय टिअर हर डर्टी ग्रे सारीज टू शेड. I line the sleeves of her empty cupboard with my thick, newly bought gloss jacket sticks. They stand straight and solid, row after the row of the armed soldier. They filled up with the small cupboard in a minute. आणि आता तिने काय केलं, तिचं सगळे रूम खाली केली, हवेत केलं, धुवून पुसून काढली, तिचं कबर्ड ओपन केलेलं आणि हिचे सगळे कपडे तिने लाईन बाय लाईन त्या कबर्डमध्ये लावून दिले. आणि ते छोटंसंच कबर्ड होतं ना, कारण ती आजीकडे जास्त साड्या नव्हत्या, तर हिने तिचे सगळे कपडे त्या स्मॉल कबर्डमध्ये टाकले आणि कबर्डसुद्धा एका मिनटात भरून गेलं.